पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो नाना हो, हेच हवंय मला। मरा एकदाचे। शर्वरी असूनही शर्वरी काहीच करू शकत नाहीये आणि मी तरीही नानांना मारू शकते। बळी जाणारं शरीर पवित्र हवं, त्याच्या आत्म्यास कुठल्याही प्रकारच्या पापाचे अथवा हिंसेचे लांछन असता कामा नये। नंदा! माणूस बदलला, सवय बदलली। कापीचा आता चहा प्यायला लागली। तू काय कावळ्यासारखी नजर ठेवून असतेस का? मोजत असतेस आम्ही किती चहा पितोय, किती कॉफी पितोय? तुला काय करायचंय? मला श्वासाचं मोजमाप ठेवावं लागत आहे, नाही तर शरीराच्या गालणीतून श्वास कधी निघून जाईल ना, समजायचं नाही। तेच मी म्हंटल, आज असंबद्ध बडबड करायची तुझी सवय बदलली का काय? तुमचे पितर आलेत बाहेर, पितर चहा मागत येत। काय? बाहेर चहा ठेवा कब्बर कावल्याला, तुमचे पितर आहेत। कावल्याचे काव काव खूप काही सांगते बघा। कान तयार असले ना तर कळते आपल्याला ते काय बोलत आहेत ते। चाय ठेवा बाहेर। अच्छा, आता मी तुझ्या बरोबर अख्खा वाडा फिरू का कुत्र्यांचे आणि कावळ्यांचे आवाज ऐकत? काय बडबडतेस ना, मला खरंच काही कळत नाही। आणि किती वेळा सांगितलं या असल्या गोष्टींवरती माझा विश्वास नाहीये म्हणून? मालक, विश्वास नसन पण भूतदया म्हणून ठेवा का बाहेर। चहा पाहिजे होता तर मागायचं ना। शरीवरीला पर्श झाला आहे तर खरंच आहे, पर्श करणारं वारं तेच आहे जे वाड्यात शिरलंय, आणि ते शरीवरी बरोबर कुटमलत आहे। पण आता चहा घेतल्यावर त्या वाऱ्याला जावं लागत, जावं लागतंय। असं होऊन चालणार नाही। मी वाहणारा बळी हा निष्पाप आणि पवित्र असला पाहिजे। नंदा, हिच्यातून पाप घडवतेस तू। नाही, हिच्या गळ्याला मला नख लावून चालणार नाही।
हे घ्या. काय झालं तुला? त्यांना एवढा खोकला येतोय, दिसत नाहीये, पाणी नाही देत आहेत तुला. इतर वेळेला नाना नाना करत असतेस ना, मग आता काय झालं? त्यांना पाणी देत होते, तेवढ्यात तू आलास. तुझ्यापेक्षा जास्त काळजी आहे मला त्यांची. दरवेळी मला बोलायची गरज नाहीये. काय चाललंय तुझं? मला काही सांगायचं नाहीये. शरू, शर्वरी, शरू, शरू, काय चाललंय? काय चाललंय तुझं? मी काहीतरी विचारतोय तुला, हा कसला ॲटिट्यूड आहे? तू उगीच आमच्या मध्ये आलास. त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते, बाकी काही नाही. शरू, नाना खोकत होते, त्यांना धास लागली होती. तुझ्या हातामध्ये पाण्याचा पेला होता, तू त्यांना तो दिला नाहीस. त्यांना काही झालं असतं म्हणजे? काही नसतं झालं. ते चांगलं बोलायचा प्रयत्न करत होते. तू माझ्या मेहनतीवर पाणी फिरवलंस. काय झालंय तुला? हा, बरी आहेस ना तू? काय करतेस तू हे? आय एम फाईन. नानांनी बोलावं म्हणून तू जे प्रयत्न करतेस ते प्लीज थांबव, आत्तापुरतं तरी. ओके शरू, तुझी तक्रार असते की नाही, बाबा तुला वेळ देत नाही. चल, दिला आज अख्खा दिवस तुला दिला. काय खेळूया आपण? बोल. आंधळी कोशिंबीर खेळूया? नको. मी आणि माझी मैत्रीण खूप खेळले. ओके, मग कुठला खेळ खेळूया आपण? लपाछपी खेळूया. येस, चालेल, पण राज्य तुझ्यावर. ओके, डन. काउंट कर. चल. चला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. रेडी का? शरू, खूप वर्षांनी लपाछुपी खेळतोय आपण. चल खेळूया. तुला आपल्या लहानपणात घेऊन जाते. शरू, मी डोळे उघडतोय. रेडी का? मी आलो. मी आलो. शरू, शरू, अरे यार कुठे लपलीस तू? शरू यार, एवढा वेळ नाही लपायचा. तुझ्यावर पण राज्य येणार आहे, मग बघ मी कसा लपतो ते. खूप वेळ लपून बसीन मी, सांगतोय. आवाज येतोय का? हॅलो शरू. हे शरू, वाड्याच्या बाहेर नाही लपायचं हा. आणि वरती ॲटिक मध्ये पण नाही. ॲटिक मध्ये नाही. शरू, अंतू, हे बघ, आपलं ठरलं होतं चंद्रविलासच्या बाहेर लपायचं नाही. उगाच चिडीचा डाव खेळू नकोस. नंदाताई, या घरात आल्यापासून मला अनेकदा तुझी आठवण येते. आपणही अशीच लपाछपी खेळायचो नाही? पण मला काय माहिती होतं की तू खरंच अशा ठिकाणी लपशील की जिथून मी तुला कधीच शोधू शकणार नाही. नाही नाही नाही, मी का जातोय त्या आठवणीत. नाही, शरू कुठे? खोल खोल विहीर, गार गार पाणी.
पाण्यामधले मासे, मला माहिती होतं तू इथेच सापडणार. गाती गंमत. किती वेळ लपेल एखादा माणूस? खोल खोल विहीर, विहिरीचा रहाट मोठा. हे गाणं शरूला कसं काय माहिती? गर 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 फिरता नाही आनंदाला तो. शरू तुला कसं काय माहिती आहे गाणं? तू पण म्हण ना माझ्यासोबत. खोल खोल विहीर. मी काय विचारतोय तुला? तुला कसं माहिती हे गाणं? तूच सांगितलं होतंस. नंदा आत्याचं गाणं आहे. हो मी? नंदात्याचं गाणं पण मी कधी सांगितलं तुला? खोल खोल विहीर, गार गार पाणी, पाण्यामधले मासे, गाती गंमत गाडी. अरे हा, इथे असतानाच मी म्हंटल होतं नाही का? मी तेच म्हटलं तुला कसं काय माहिती हे गाणं? माझ्या त्या मैत्रिणीने सांगितलं. शरू यार सोड ना, सोड तो विषय. बाय द वे आपण आता लपाछपी आपण लपाछपी खेळत होतो, तू आउट झालीस. तुझ्यावर राज्य आता. मी आऊट नाही झाले, मला बोर होतंय. हा, स्वतःवर राज्य आलं की बोर होतोय का? सगळी कामं टाकून आज मी दिवस तुला दिलाय आणि तुला बोर होतोय, ह्याला काय अर्थ आहे यार? मी तेच म्हणतेय, कामं सोडून कशाला खेळायचं? तू तुझं काम कर, मी माझं काम करते. तुला कुठली काम आहे एक काम, मला पूर्ण करायचं आहे ते. मला वाटतं तू झोपेतेस, तुला चहाची गरज आहे. चहा नको, जेवेन मी नंतर. शरू खोल खोल विहीर, गार गार पाणी, पाण्यामधले मासे, गाती गंमत गाणी. खोल खोल विहीर, गार गार पाणी, विहिरीचा रहाट मोठा, गरगर गरगर फिरता नाही आनंदाला तोटा. शरू ये इकडे ये. हवा नाही काही नाही तरी झोपाळा कसा हलतो? किती छान आहे हा झोपाळा. असं वाटतंय घडीत मी इथे आणि घडीत बाबाच्या लहानपण. बस इथे बाबाच्या लहानपण, इथे बाबाच्या लहानपणात, इथे बाबाच्या लहानपणात, इथे बाबाच्या लहानपणात. नंदा, हिच्या शरीरात लपून सगळा खेळ करतेस का तू? पण लक्षात ठेव, एक ना एक दिवस तुला मी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तुला खरंच वाटतं का ग तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकशील? इथे बाबाच्या लहानपणात. पण तुझी मात्र अडचण होती मला माझ्या ध्येयापर्यंत पोचताना. नंदा, आता तू मात कुठे खाणार आहेस माहितीये? तू आहेस हे मला माहितीये, पण मी आहे तुला कुठं माहितीये? नंदा, शर्वरीच्या शरीरातून एक दिवस तुला बाहेर काढेन मी. जितक्या क्रूरपणे तुझा बळी दिला होता तितक्याच क्रूरपणे तुला भस्म करून टाकेन, संपवून टाकेन. नंदा, इथे बाबाच्या लहानपणात, इथे बाबाच्या लहानपणात, बाबाच्या लहानपणात. नाना हात का थरथरतायत एवढे? हाताला कंप सुटला की समजावं.
कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. थांबा, मी घालते पाणी. नाना, काही काही माणसांचं कर्म वाईट असतं ना. नुसतं पाण्याने धुतलं तरी जात नाही. काय करणार, माणसाला भूक लागली की तो खातच सुटतो. मग ताटाबाहेर सांडलं तरी भूक संपत नाही. ना, भूक आणि बदल्या दोन्हीसाठी आपण व्याकुळ होतो. तुमची भूक भागेल न भागेल, पण माझा बदला शनिवारी काय चाललंय? मगाशी कप फुटला, आता पाणी सांडलंय. हा शनिवारी, हे कसं दिसायला माहितीये का? शिकारी सावजाच्या मागं उभं आहे असं दिसायलंय. असं काय बोलतेस तू? मी त्यांना बाहेर घेऊन जायला आले होते. त्यांचं आत्ताच जेवण झालं, शतपावलीला घेऊन जात होते. नानाजोबा येत आहे ना, फेरफटका मारूया चला. फुलावानी ताजा चहा प्याली नाहीस, पण लक्षात ठेव, फूल ज्यादा काल झाडावर टिकत नसतंय. झाडावरचं फूल कोणतरी तोडतंय, नाही तर गलून पडत असतंय. तुला पण इथून जावं लागतंय. जावं लागणार तुला इथून. माई नजर आई ना तुझ्यावर. चला आजोबा. हो, असं हळूहळू चालून उपयोग नाही. जीव दमला तर तुमचा व्यायाम होईल. हो ना, चला चला आजोबा. हो, चला या. हळूहळू चला. हो नाना, चला. आता थांबायचं नाही, फेरा पूर्ण करायचा. फेरा पूर्ण केल्याशिवाय तुमची सुटका नाही. हा, चला, थांबू नका. फेरा पूर्ण करा. चला लवकर. असं काय करताय? ही चाला म्हणून एवढा प्रयत्न करते मी, तुम्ही असं हळू चालताय. चला ना, लवकर चला. काय काय चाललंय तुझं? तुला कळतंय तू काय करतेस ते? त्यांना एवढं पटपट चालायला जमणार आहे का? तू सकाळपासून काहीतरी विचित्र वागतेस. हा, विचित्र कुठे वागते मी? मला कळलं नाही. हे न कळणे, पण तू काही लहान नाही आहेस. आता म्हाताऱ्या माणसांना कसं ट्रीट करतात तुला कळत नाही? विचित्र वागत नाही मी.
बघितलंस ना, ते हसत होते मगाशी. मला वाटलं त्यांना पटपट चालवलं तर त्यांचा आवाज फुटेल. काही कळते का तुला? काय बोलतेस? तुझ्या बोलण्याला काही लॉजिक आहे का? आणि तुम्ही काय लहान आहात का? तब्येत सांभाळा स्वतःची. शरू, मी तुझा बाप आहे. पुढच्या वेळेला मला पोलाइटली सांगायचं.